ज्योतिबाच्या नावानं. चांग भलं. नमस्कार मंडळी. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोल्हापूरच्या उत्तर पश्चिमेला एका उंच पहाडावर वसलेलं तेजानं तळपणारं आणि गुलालात न्हाऊन निघणारं एक असं देवस्थान, जिथे आल्यावर प्रत्येक भक्ताचं मन प्रसन्न होतं, ते म्हणजे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वाडी रत्नागिरी येथील या अलौकिक देवस्थानाचा इतिहास, पौराणिक कथा, मंदिराची रचना आणि चैत्र यात्रेचं महात्म्य अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ज्योतिबा रायांच्या चरणी एक वैचारिक वारी करणार आहोत. भाग 1. मंदिराचे भौगोलिक स्थान आणि निसर्ग सौंदर्य. कोल्हापूर शहरापासून साधारणपणे 17 ते 18 किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंचीवर हे देवस्थान वसलेले आहे. पन्हाळगड आणि पावनगड यांच्या रांगांमध्ये सोंडेसारखा वर आलेला हा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरी. यालाच आपण ज्योतिबाचा डोंगर म्हणून ओळखतो. पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्यकिरणे या डोंगरावर पडतात, तेव्हा इथलं वातावरण एखाद्या स्वर्गासारखं भासतं. डोंगर रांगांमधील गारवा, मंदिरावर उधळलेला गुलाल आणि भक्तांचा जयघोष यामुळे या ठिकाणाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या परिसराला दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर पीठात अत्यंत मानाचे स्थान आहे. भाग 2. पौराणिक कथा. माझा ज्योतिबा अवताराची निर्मिती. ज्योतिबा देव म्हणजे नक्की कोण? त्यांची उत्पत्ती कशी झाली? याबद्दल शास्त्रात आणि पुराणात अतिशय सुंदर कथा सांगितली आहे. 1. रत्नासूर राक्षसाचा अत्याचार. प्राचीन काळी या डोंगरावर रत्नासूर नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला होता. त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर ऋषीमुनी, सामान्य जनता आणि देवांनाही सळो की पळो करून सोडले होते. हा राक्षस इतका बलाढ्य होता की त्याचा पराभव करणे कठीण झाले होते. 2. देवतांची प्रार्थना. रत्नासुराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी करवीर निवासिनी आई महालक्ष्मीने महादेवाची भगवान शिव आराधना केली. तेव्हा महादेवांनी या राक्षसाचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतःचा एक अंश प्रकट करण्याचे ठरवले. 3. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी यांचा मिलाफ. ज्योतिबा हे केवळ एका देवतेचे रूप नाहीत. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ऋषी जमदग्नी या चौघांच्या तेजातून जो अवतार निर्माण झाला, त्यालाच आपण ज्योतिबा किंवा केदारनाथ म्हणतो. ज्योत म्हणजे प्रकाश आणि बा म्हणजे पिता. जगाला प्रकाशाकडे नेणारा पिता म्हणजे ज्योतिबा. भाग 3. मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला. ज्योतिबाचे हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही, तर ते एक ऐतिहासिक वास्तू देखील आहे. 1. मंदिराची उभारणी. असे म्हटले जाते की मूळ मंदिर हे खूप प्राचीन आहे, परंतु काळाच्या ओघात येथे विविध राज्यकर्त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राणोजीराव शिंदे यांनी सध्याच्या मुख्य मंदिराचे बांधकाम केले. त्यानंतर इतरही अनेक भाविकांनी मंदिराच्या परिसरात ओवऱ्या, दीपमाळा आणि उपमंदिरे बांधली. 2. चतुर्भुज मूर्ती. मंदिराच्या गाभाऱ्यात ज्योतिबाची 4.5 फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून ती चतुर्भुज आहे. त्यांच्या हातात खड्ग, तलवार, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ ही शस्त्रे आहेत. हे रूप भक्तांचे रक्षण करणारे आणि दुष्टांचा संहार करणारे आहे. 3. मंदिरातील इतर आकर्षणे. केदारेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर आहे. काळभैरव मंदिर. ज्योतिबाच्या दर्शनापूर्वी काळभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यांना या क्षेत्राचे कोतवाल मानले जाते. यमाई देवी मंदिर. डोंगराच्या उत्तरेला चाफेवनात यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई ही ज्योतिबाची बहीण मानली जाते. भाग 4. गुलालाची उधळण वजा भक्तीचा रंग. ज्योतिबाचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त आणि फक्त गुलाल. ज्योतिबाच्या डोंगरावर गुलालाची इतकी उधळण का केली जाते? यामागे एक श्रद्धेचा भाग आहे. गुलाल हा विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. जेव्हा ज्योतिबांनी राक्षसांचा वध केला, तेव्हा देवांनी आणि भक्तांनी आनंदाने गुलालाची उधळण केली. आजही भक्त आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देवावर गुलाल उधळतात.
ज्योतिबाचा गुलाल कपाळावर लावल्याने मनातील विकार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो अशी भक्तांची धारणा आहे. भाग 5. चैत्र यात्रा वजा जगातील सर्वात मोठा सोहळा. ज्योतिबाची चैत्र यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा उत्सव. चैत्र शुद्ध षष्ठीपासून या उत्सवाचा प्रारंभ होतो आणि पौर्णिमेला मुख्य सोहळा असतो. 1. सासनकाठ्या. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे 50 ते 60 फूट उंचीच्या सासनकाठ्या. या काठ्या रंगीबेरंगी कापडांनी आणि फुलांनी सजवलेल्या असतात. मानाच्या काठ्या नाचवत जेव्हा भक्त डोंगरावर येतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. 2. पालखी सोहळा. पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाची पालखी निघते. या पालखीवर होणारी गुलालाची आणि खोबऱ्याची उधळण इतकी असते की संपूर्ण डोंगर गुलाबी होतो. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो. भाग 6. जीवनातील धडा आणि मोटिवेशन. ज्योतिबाची कथा आपल्याला काय शिकवते? ती आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा सत्याचा विजय होण्यासाठी एक शक्ती निर्माण होते. ज्योतिबा म्हणजे प्रकाशाचे प्रतीक आहेत. आपल्या आयुष्यात कितीही अंधार संकटे आला तरी श्रद्धेची ज्योत तेवत ठेवली तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. तुम्ही जर कधी कोल्हापूरला आलात तर वाडी रत्नागिरीच्या या पावनभूमीला नक्की भेट द्या. तिथली शांतता, तिथला गुलाल आणि ज्योतिबाचं ते प्रसन्न रूप तुमच्या आयुष्यात एक नवी ऊर्जा नक्कीच घेऊन येईल. व्हिडिओचा शेवट. सूत्रसंचालक. तर मंडळी, हा होता दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांचा सविस्तर इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जाणून घेण्यासाठी आमच्या श्रीकथा चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.